खरं तर नरसापूर घटनेला कायदा आणि शासन जबाबदार आहे. त्याचं कारण समजून घ्या. 1998 मध्ये हा व्यक्ती विनयभंगाच्या केसमध्ये अडकतो. 2015 मध्ये पॉस्को कायद्याअंतर्गत याच्यावरती कारवाई होते आणि असं असून सुद्धा हा राजरोसपणे समाजामध्ये वावरतो आणि त्यानंतर 2026 मध्ये ही घटना घडते. म्हणजे एकूणच आजपर्यंत कायद्याच्या पळवाटा आणि शासनाचा नाकर्तेपणा, पोलीस प्रशासनाचा नाकर्तेपणा हा संपूर्ण जबाबदार या घटनेला. आणि जर योग्य वेळीच याचे जर अंडे जर ठेचले असते तर ह्या नालायक व्यक्तीने वयाच्या 65व्या वर्षी इतकं नीच कृत्य कधीही करू शकला नसता. या प्रवृत्ती खरं तर समाजातल्या ठेचणं गरजेचं आहे, परंतु प्रत्येक वेळी कायद्याच्या पळवाटा आडव्या येतात आणि हे नालायक वारंवार आपल्या सोबत हे सगळं करतात. आज ती मुलगी होती, उद्या आपण असणार आहोत.